मित्रांनो ही आहे किया सेल्टॉस, नवीन किया सेल्टॉस. फ्रंट प्रोफाईल नवीन पाहायला मिळतो. स्लिम एस LED हेडलाइट सेटअप आहे. आइस क्यूब मध्ये मिळतात. फॉग लॅम्प सुद्धा LEDs मध्ये, इंडिकेटर सुद्धा LEDs मध्ये. फ्रंटचे सेन्सर्स, फ्रंटचा कॅमेरा, ग्रिल आहे ती खूप जबरदस्त आहे. बंपर मित्रांनो ब्लॅक ग्लॉसी मिळतो. समोर कॅमेरा आहे, इथे तुम्हाला रडार पाहायला मिळणार आहे आणि साईडला सुद्धा तुम्हाला पार्किंग सेन्सर याच्यात देण्यात आलेले आहेत. मित्रांनो 18 इंचाचे क्रिस्टल कट स्पोर्टी अलॉयज विथ निओ ब्रेक कॅलिपर्स मिळतात. 190 mm चा नाही, आता 200 mm चा ग्राउंड क्लिअरन्स. पाठीमागे सुद्धा डिस्प्ले ऑफर केले. फ्लश मध्ये डोअर हँडल्स, ड्युअल टोन मध्ये ORVMs, ब्लॅक ग्लॉसी सुद्धा आणि बॉडी कलर सुद्धा. 360 डिग्री कॅमेरा. रूफ रेल्स हा आहे मित्रांनो एक्सटेंडेड स्पॉइलर, ज्याच्यामुळे एरोडायनामिक इम्प्रूव्ह झालेले आहे. कोएफिशियंट ड्रॅग आहे तो 0.3 डेसिमलनं इम्प्रूव्हमेंट करण्यात आलेले आहे, म्हणजे परफॉर्मन्स आणि मायलेज चांगला मिळणार. इकडे या कनेक्टेड मित्रांनो पाठीमागे टेल लाईट्स मिळणार आहेत. डिटेलांची बॅजिंग, सेन्सर्स, ब्लॅक ग्लॉसी बंपर विथ गन मेटल फिनिश सोबत स्किट प्लेट मिळणार आहे. हिडन वायपर दिलेला आहे. इथे बघा 447 लिटरचा बूट स्पेस, 13 लिटरनं बूट स्पेस हा वाढवला आहे. आणि इंटिग्रेटेड हा कॅमेरा. हो, पाठीमागे स्पेस पण ढिगभर आहे. 80 mm न व्हील बस वाढवला आहे. हेडरूम चांगला आहे, नी रूम चांगला आहे, थाय सपोर्ट चांगला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 60-40 स्प्लिट सीट, 3 ॲडजस्टेबल हेडरॅट, रिक्लायनर सीट्स दिलेत मित्रांनो. बिंदास्त निवांत एन्जॉय करत जावा. आणि ऊन लागते, कर्टन्स पण दिलेले आहेत. अजून काय पाहिजे. इकडे दोन्ही सीटच्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही चार्जिंगचा ऑप्शन आहे. मित्रांनो या सीट्स आहेत त्या 10 वे ॲडजस्टेबल आहेत, म्हणजे लंबार सपोर्ट सुद्धा मिळतो. मेशमध्ये हेडरेस्ट दिलेला आहे आणि व्हेंटिलेटेड सीट्सचा सुद्धा ऑप्शन आहे, हे बघू शकता. आणि 2 मेमरी सीटचं फंक्शन आहे. 3 स्पोकमध्ये डी कट स्टेअरिंग मिळतं. इथे वायरलेस चार्जिंग दिलेलं आहे. 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आहे. इंजिन स्टार्ट स्टॉप, ऑटो होल्ड, फ्रंट पार्किंग सेन्सरचं बटन आहे. 360 डिग्री कॅमेराचा व्ह्यू तुम्ही समोर बघू शकता. 3 तुम्हाला सी टाईपचे चार्जिंगचा ऑप्शन, त्यातला एकचा कनेक्टिव्हिटीचं काम करणार आहे. हा जो पॅनल आहे ते स्विचेस दिलेले आहेत. इन्फोटेनमेंट सिस्टम ॲक्सेस करण्यासाठी, टेम्परेचर सिस्टम ॲक्सेस करण्यासाठी. हा तुम्हाला 30 इंचाचा ट्रिनिटी पॅनल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 12.5चा हा, 12.5चा हा आणि मधला मित्रांनो 5 इंचाचा आहे. याच्यात तुम्हाला ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल मिळतं याच्यात मित्रांनो. 8 स्पीकर, बोसची म्युझिक सिस्टम दिलेलं आहे. अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले आहे. डे नाईट रिअर व्ह्यू मिरर मॅन्युअलमध्ये दिलेला आहे. भव्य दिव्य असं पॅनोरामिक हे सनरूफ तुम्हाला याच्यात पाहायला मिळतं. याच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल मिळतं मित्रांनो. 3 ड्राईव्ह मोड दिलेले आहेत आणि 3 तुम्हाला ट्रॅक्शन मोड याच्यात देण्यात आलेले आहेत. हायड्रॉलिक्स दिले, उचलायची गरज नाही आहे. 1.5 लिटरचं रिफाईंड सायलेंट सक्सेसफुल CRDI इंजिन, 116 PS, 250 Nm चा टॉर्क जनरेट करतं आहे. 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आमच्याकडे आहे. दिस इज GT लाईन व्हेरियंट. आणि प्राईस अजून काय डिक्लेअर नाही झाली. 2 जानेवारीला प्राईस येणार आहे, पण 20चा मायलेज तुम्ही या गाडीवरून एक्सपेक्ट करू शकता. आणि गाडी मात्र एक नंबर आहे. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.